हॅलो स्टुडंट्स, आज आपण सेक्शन 2.1 सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेचे मराठी रूपांतर करणार आहोत. या कवितेचे कवी वॉल्ट व्हिटमॅन हे अमेरिकन कवी, निबंधकार आणि पत्रकार होते. व्हिटमॅन हे अमेरिकेतील सर्वात प्रभावशाली कवींपैकी एक आहेत आणि बऱ्याचदा त्यांना फ्री वर्ड्सचे जनक असे म्हटले जाते. ते हेंटिंग्टनमध्ये एका गरीब कुटुंबात लहानाचे मोठे झाले. त्यांचे प्रमुख ग्रंथ लीव्ज ऑफ ग्रास जुलै 1855मध्ये प्रकाशित झाला. त्यांची ओ कॅप्टन माय कॅप्टन अब्राहम लिंकनच्या मृत्यूवर लिहिलेली कविता मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. त्यांच्या लीव्ज ऑफ ग्रास मधील विभाग 1 सॉन्ग ऑफ द ओपन रोड हे हृदयाची आत्मजागरूकता, इच्छाशक्ती आणि प्रेमळपणाचे सुंदर मिश्रण आहे. कवितेमध्ये कोणतीही राईम स्कीम नाही, म्हणजेच कोणतेही यमक जुळवणारे शब्द नाही, म्हणून या कवितेला फ्री वर्ड्स, मुक्तछंद म्हटले गेले आहे. या कवितेचा निवेदक स्पीकर एका नवीन प्रवासाची सुरुवात करणार आहे आणि त्या प्रवासाला जाताना त्याला कसे वाटते हे तो सांगत आहे. या प्रवासाला जाण्या अगोदर तो निवेदक म्हणतो की तो खूप उत्साही आणि प्रफुल्लित आहे. त्याच्यामध्ये खूप आत्मविश्वास आहे की तो त्याचा हा प्रवास यशस्वी करणार. त्याच्यावर कोणाचेही दबाव नाही किंवा त्याला कुणालाही काहीही सिद्ध करून दाखवायचे नाही आणि तो त्याचा मार्ग स्वतः निवडणार, कारण हे त्याचे आयुष्य आहे आणि त्याने काय करायचे, कोणते क्षेत्र निवडायचे आणि आपल्या आयुष्यात पुढे कसे जायचे हे स्वतः ठरवणार आहे, कारण त्याच्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण आहे. नशीब स्वतः घडवणार आणि दुसरे कोणीही मला काय करायचे ते सांगू शकत नाही. तो असेही म्हणतो की हा जो नवीन प्रवास तो सुरू करणार आहे त्यासाठी त्याला कोणाच्याही शुभेच्छांची गरज नाही, कारण तो त्याचे नशीब स्वतः बनवणार आहे. तो असेही म्हणतो की त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. तो स्वतः हा मार्ग त्याच्या हिमतीवर पूर्ण करणार आणि त्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी त्याला या पृथ्वीवर मिळतील आणि तो त्याच्या ठरवलेल्या ध्येय नक्कीच प्राप्त करणार. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवतो तेव्हा देवसुद्धा आपल्या प्रयत्नांना यश देतो. मला माहीत आहे की मी हा जो मार्ग निवडला आहे त्यात काही ना काही दोष, त्रुटी, कमतरता नक्कीच असणार. यांना घाबरून मी माझ्या ध्येयापासून दूर जाणार नाही, पण त्या सगळ्यावर मात करून माझे ठरवलेले काम नक्कीच पूर्ण करणार. या कवितेचा सारांश असा की आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर कितीही कठीण मार्ग असला तरीही आपण तो सहज पार करू शकतो. सॉन्ग ऑफ द ओपन रोड. ओपन रोडचे गाणे. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. जीवनातील या मोकळ्या रस्त्यावर मी हलक्या मनाने चालत जात आहे. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. माझ्या समोरच्या जगात मी कोणत्याही दबावाखाली नाही, तर निरोगी आत्मविश्वासाने मुक्तपणे वावरणार आहे. द लाँग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग वेरेवर आय चूज. माझ्या समोरचा हा लांब रस्ता मला मी निवडलेल्या मार्गाने घेऊन जाणार आहे. हॅन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून. यापुढे कोणी मला माझ्या चांगल्या भवितव्यासाठी शुभेच्छा द्याव्यात म्हणून मी वाट बघणार नाही, तर माझे नशीब मी स्वतः घडवणार आहे. हॅन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. यापुढे मी आणखीन कुजबुजणार नाही, कोणतेही काम पुढे ढकलणार नाही, मला कोणाच्या मदतीची गरज नाही. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्युरोलियस क्रिटिसिझम्स. बस झाले घरातील 4 भिंतींच्या आतल्या तक्रारी, लोकांच्या टीका करणाऱ्या नजरा आता मी सहन करणार नाही. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. तर मी निवडलेल्या मार्गाने ठामपणे आणि समाधानाने पुढे जातच राहणार. द अर्थ दॅट इज सफिशंट. म्हणजे तो कवी असे म्हणतो की त्याच्याकडे जे आहे ते त्याला पुरेसे आहे आणि त्याला अजून कसलीच अपेक्षा नाही. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन्स एनी नियरर. मला नक्षत्र जे आपल्या नशिबाची दिशा ठरवतात अजिबात जवळ नको आहेत. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. मला माहीत आहे की ते जिथे आहे तिथे ते खूप चांगले आहे. आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. मला माहीत आहे की
ते ज्यांच्याकडे आहेत त्यांच्यासाठी पुरेसे आहे. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. असे नाही की माझ्यावर कोणत्या जबाबदाऱ्या नाही, पण मी माझ्या जबाबदाऱ्यांचे गोड ओझे माझ्यासोबत घेऊन जात आहे. आय कॅरी दॅम मॅन अँड वुमन, आय कॅरी दॅम विथ मी वेरेवर आय गो. मी त्यांना माझ्याबरोबर कुठेही जाताना घेऊन जातो. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ दॅम. मी शपथ घेऊन सांगतो की माझ्यासाठी अशक्य आहे त्यांच्यापासून स्वतःला मुक्त करणे. आय एम फिल्ड विथ दॅम अँड आय विल फिल दॅम इन रिटर्न. माझ्यावर समस्यांचे ओझे भरतच राहत असते आणि मी त्या समस्यांना न घाबरता सोडवून त्या संपवत असतो. सो इथे आपली पहिली कविता 2.1 सॉन्ग ऑफ द रोड पूर्ण झाली आहे. तुम्हाला जर ती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करू शकता. थँक्यू.